हाय गाईज, वेलकम बॅक टू टॉक विथ वैशाली. आजचा थोडा डिफरंट टॉपिक आहे. म्हणजे तुम्ही ह्या पॉईंटकडे आवर्जून लक्ष दिलंय का नाही दिलं हे तर मी नाही सांगू शकत, पण मी जसं माझ्या विचारांकडे माझ्या बोलण्यांकडे लक्ष द्यायला लागले त्यावेळेस कळलं की अरे हे मॅजिक जे आहे ना, आनंदी राहण्याचं, आपल्याबरोबर सगळ्यांनी सपोर्टिव्ह राहणं, हे मॅजिक आपल्या विचारात आणि आपल्या बोलण्यात आहे. मग ह्याचं उत्तर आपण इकडे तिकडे का शोधत होतो? ह्याचं ज्यावेळेस मला म्हणजे मिनिंग कळलं की आपण जे बोलतो आणि आपण जे विचार करतो त्यानुसार आपलं इन्व्हायरमेंट आपण छान करू शकतो. बघा, खूप जणींचं असं स्वप्न असतं की अरे यार, माझी जी लाईफ आहे ना खूप छान सेट असावी, मी खूप छान माझ्या करिअरमध्ये सक्सेस असावं. ज्या घरी आहे त्यांची इच्छा असं असते की मी माझ्या खूप साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईस केल्यात, ॲटलिस्ट माझे मुलं खूप छान करावेत, त्यांनी मला रिस्पेक्ट द्यावं, असं प्रत्येक आईला वाटत असतं, वडिलांना पण वाटत असतं. पण गोंधळ असा असतो की आपल्याला असं वाटतं की आता आपण त्यांना जन्म दिलाय, आता त्यांच्या शिक्षणाचं एज्युकेशनचं पण आपण इतकं सगळं रिस्पॉन्सिबिलिटी आपण उचलली आहे. मग आपली मुलं अशी चिडचिड का करतात, किंवा आपले कामं वेळेवर का होत नाही, किंवा आजच्या दिवशी मला असं का वाटतंय. हे जे आपण आपल्या बरोबर काहीतरी गोंधळ करून घेतो त्याने रिझल्ट असायचे. आता छोटासा मी डेमो देते. आता एक म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, तिचं म्हणजे तिचं रोजचं रुटीन कसं आहे, म्हणजे तिला जास्त एफर्ट टाकायचं नाही, बाहेर जाऊन पैसे कमवलेच पाहिजे असं काही नाही, खूप छान सेट आहे. तिचं असं असतं की सकाळी उठती येते, म्हणजे तिचं रात्रीचं झोपण्याचा टायमिंग आहे 2, रात्री झोपण्याचा 2 टायमिंग. आता हे तिच्या हाताने करते ती, तिला कोणी म्हणतंय का? ती जरी 12 झोपली तरी चालेल, पण ती 2ला झोपते, मग ती झोप लागत नाही, ठीक आहे. म्हणजे आपल्या मनाला आपण किती लावून ठेवतो. मग ती सकाळी उठती, मग तुम्ही सांगा 2ला झोपलेली 6 वाजता झोप नाही होणार. पण तिला असं वाटेल की मी जर उशिरा उठले तर माझ्याकडून डबा नाही होणार वेळेत मुलांचा. मुलं थोडे मोठे येतं तरी पण त्यांना वेळेत आवडून द्यायला पाहिजे ना. मम्मी उशिरापर्यंत कसं काय झोपू शकत? अजिबात होत नाही. मम्मी भले किती वाजता पण झोपू, उशिरा झोपू, लवकर झोपू, मम्मीने सकाळी लवकर उठायचं. हा पहिल्यापासूनच आपण पाहतो मम्मीला लवकर उठताना. मी तर माझी मम्मी अशी निवांत झोपलीये, मी उठली तरी असं मी कधी पाहिलंच नाही. आणि माझ्या मुलांबद्दल पण असं होतं की माझी मुलं उठायच्या अगोदरच मी आवरलेलं असतं. असं होत नाही, पण मी कधी आजारी असेल तर त्यावेळेस मुलांनी आम्हाला पाहिजे की बाबा मम्मी आज थोडी उशिरापर्यंत झोपलेली. पण तसं रेग्युलर लाईफमध्ये अजिबात होत नाही. तर आपला व्हिडिओ आज कोणत्या पॉईंटवरती, की जर आपल्याला जसं पाहिजे तसं वातावरण पाहिजे असेल, आपल्या साईडने तसं घडावं वाटत असेल, तर आपलं बोलणं आणि आपलं माइंड याच्यावरती जर आपण काम केलं तर होऊ शकतं. तर मी आता पॉईंट काय सांगायला लागले होते की माझी मैत्री मग सकाळी 6ला उठती. आता 6ला उठती, पूर्ण झोप झालेली नाहीये, तरी पण ती आंघोळ करते, आवरते, नाश्ता करते, स्वयंपाक करते. किती वेळ उभा राहिली? 10 वाजेपर्यंत किचनमध्ये उभा आहे. 6 ते 10, 7, 8, 9, 10, मला वाटतं 4 तास, 4 तास ती उभा आहे. का तर नाश्ता, भाजी आणि चपाती झालं. आता 10ला तिला आंघोळ करायची आणि अजून आवरायचं, तिला वाटते नाही मी थोड्या वेळ पडावं. म्हणजे रुटीन बघा. मग ती काय करते, रात्रीची झोप पूर्ण होण्यासाठी थोड्या वेळ पडती, परत 11ला उठती, आंघोळ करते, तिला वाटतं फ्रेश नाही वाटत, आंघोळ करते, थोडंसं आवरते आणि मग तिच्या पोटात अन्न जातं. 12 12:30ला पोटात अन्न गेल्यावर तिला जांभळं यायला लागतात. म्हणजे रुटीन कसं आहे. मग तिला दुपारी 1ला तिची खूप इच्छा असते की मी बाहेर जावं, काय आणावं, पण तिची बॉडी तिला साथ देत नाही. मग तिला 1 ते 4 खूप छान डीप झोप लागते. म्हणजे कसं, आपल्याला खरं रात्री ही 10 ते 1 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत डीप स्लीप असते ना, ती लागली पाहिजे ना, ती स्लीप दुपारी हिची होती. मग ही 1 ते 4 झोपती. आता झोपीतून उठती, म्हणजे घरी व्यक्ती त्यांच्या घरी आहेत फॅमिली मेंबर, तरी सुद्धा ही हिचं करत आहे. मग ही खरी 5 वाजता, जसं आपण सकाळी मॉर्निंगला फ्रेश होतो का, ही इव्हिनिंगच्या 5ला फ्रेश होते. मग तिचा मूड इतका छान असतो ना, बरे तिला कोणी बोलू नाही बोलू, तिला कोणी रागाने बोललेला असो, तिचे काही कामं झालेले नसो, तिला मनातूनच बॉडीतूनच फ्रेश वाटायला लागतं आणि मग ती सगळे कामं आवडते सकाळपासून राहिलेली. परत संध्याकाळी 9ला स्वयंपाकाला लागते, परत 10ला जेवण आणि परत 11ला ते. म्हणजे हे कितीतरी वर्षापासून चालू आहे. आणि तिला असं वाटतं की तिची चिडचिड कधी होती, मग रोज सकाळी चिडचिड होती, त्यावेळेस तिला असं वाटतं की माझी मुलं माझं ऐकत नाही, चिडत, मग चिडचिड होती. आणि आता एक दुसरी लेडीज आहे, तिने स्वतःला असं ठरवलंय की बाबा आपण वेळेत झोपू, वेळेत उठू, मुलांचं आवरू, स्वतःचं करिअर पाहू आणि मग आपला दिवस छान जाईल. रोजचाच दिवस खास असतो, पण आपण त्याला पाहतो कसं, त्या दिवशी आपल्याबरोबर घडतंय काय, त्यातून आपण शिकतोय काय, हे जोपर्यंत आपण अॅनलाइज करणार नाही तोपर्यंत त्या गोष्टीतला आनंद, ते सिक्रेट आपल्याला कळणार नाही. तर जी दुसरी आहे ती अपडेट राहते, दुसरी मैत्री, तर तिला कधी प्रॉब्लेम म्हणजे तिचा कधी नर्वसनेस नसतो की बाबा आजचा दिवस असाच होता तसाच होता, अजिबात नाही. पण जिची झोप कंप्लीट होत नाही ती दिवसाला नाव ठेवते, आजचा दिवस खासच नव्हता ग, बोरिंगच गेला ग. पण गोंधळ काय की ती तिच्या मनाच्या गोष्टी तिच्या मनाने करते, लेट झोपते, लेट उठते, मग सगळा आळस, मग चिडचिड, ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर मला आज हे सांगायचंय, जर तुम्हाला असं वाटत असेल ना, घरात खूप आनंद राहावा, खूप मुलांनी छान आपल्याबरोबर बोलावं, बॉन्डिंग करावं, आपण त्यांच्याबरोबर वेळ स्पेंड करावं, तर थोडं
टाइम जो असतो ना बाबा रात्र दिवस ह्या गोष्टीला इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. जर रात्र झाली आहे तर त्यावेळेस खूपच आनंद होऊन मूवी पाहत बसणं, फोनचा स्क्रोल करत बसणं, मग त्याच्यात 12-1 वाजायला करणार नाही. आपण खूपही आनंदी आहोत, खूप जास्त आनंदी, तरी पण आपण स्वतःला म्हणायचं की आता वेळेत झोप, म्हणजे सकाळी हाच आनंद तू एन्जॉय करशील. असं स्वतःला ट्रीट करावं लागेल, स्वतःला त्याचं सांगावं लागेल, स्वतःला पनिशमेंट द्यावी लागेल. मग ह्या गोष्टी सगळ्या छान राहतात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सगळं आपल्या हातात आहे ना. जर आपण स्वतः प्रॉपर झोप घेतली, जर आपण स्वतः वेळेत छान उठू शकलो फ्रेश म्हणून, तर आपले कामं छान होणार आणि मग आपल्याला आपण दिवसाला ब्लेम नाही करणार. आपण आपल्या कामाकडे लक्ष देऊ. फरक हा आहे. ज्या व्यक्तीला ब्लेम करायची सवय लागली तो दिवसाला नाव ठेवणार, वेळेला नाव ठेवणार. पण जो व्यक्ती अपडेट आहे तो स्वतःच्या कामाकडे लक्ष देणार, स्वतःच्या काय मिस्टेक झाल्या त्या कुठे मी कमी पडलो हे पाहणार. हे 2 माइंडसेटचे वेगवेगळे व्यक्ती आहेत. दिवस उगवतोय मावळतोय, आपण आपल्याला काय करू शकतो हे ज्या व्यक्तीला समजतं तो व्यक्ती ह्या आजच्या दिवशी सुद्धा खूप हॅपी असतो. आणि ज्या व्यक्तीचा मिसमॅच झाले सगळं तो व्यक्ती आजच्या दिवशी सुद्धा खूप नाराज असतो. कारण त्या व्यक्तीला कळत नाही मला नेमकं कमी काय पडतंय आणि मी स्वतःकडे काय इग्नोर करते. तर असे तुमचे कोणी मित्र असतील, मैत्रिणी असतील तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांना सेंड करा. कारण त्यांना लक्षात आलं पाहिजे की आपण आनंदी नेमकं इव्हिनिंगच्या टायमिंगला झाल्यावर रात्री उशिरा झोपतोय आणि जर आपण वेळेत रात्री झोपायचा प्रयत्न केला तर आपण आनंदी दिवसभर राहू शकतो. हा त्यांना पॅटर्न लक्षात आल्याच्या नंतर त्यांच्यात अजून त्यांच्या विचारात ग्रोथ होऊ शकते. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.